आरती, आरती. विक्रांत, काय झालं? डोकं धरलंय रे. का? मिनिट थांब. आरती, आरती मला लिंबू पाणी देतेस का? तू काल ड्रिंक करून आलास? हो. अरे विक्रांत, तू ड्रिंक करून आलास? लाज नाही वाटत तुला? अरे इकडे तुझी बायको रात्रभर तुझी वाट बघत बसली होती आणि तू घरी दारू पिऊन येतोस. त्या क्लायंटने फोर्स केला म्हणून प्यायली रे थोडी. नाही नाही, थोडी नाही प्यायलास तू. दादा तुला माहिती आहे ना, क्लायंटने फोर्स केल्यावर नाही म्हणता येत नाही. विक्रांत, आय डोंट केअर. हे बिहेवियर एक्सेप्टेबल नाहीये. अरे दादा, पण मी. मला एक बोलायचं होतं. बरं झालं तुम्हीच विषय काढलात. विक्रांत, मला दारूचा वास अजिबात सहन होत नाही. काल रात्रभर मी खुर्चीवर बसून होते. कमॉन यार आरती, एवढं काय त्यात? विक्रांत, बिहेव युअरसेल्फ. आता लग्न झालंय तुझं, आता तरी जबाबदारीने वाग. ठीक आहे ठीक आहे, सॉरी सॉरी, पण तुम्ही प्लीज आईला कोणी काय सांगू नका. ठीक आहे, मी लिंबू पाणी आणते. अक्कल नाही आहे का तुला? सॉरी म्हटलं ना मी दादा. नाही, परत असं झालं ना तर दाखवतो तुला. सॉरी सॉरी. हे बघ, या घरात चुकूनही आरतीला हर्ट नाही झालं पाहिजे. नाही नाही होणार. जा, जाऊन लिंबू पाणी घे. इडियट. हे बघ, घरामध्ये ना खूप पसारा झालाय. तेवढा सगळं आवरून घे आणि उरलं सुरलं जे काही डेकोरेशन असेल ते सुद्धा काढून टाक. होतंय, जा. सासूबाई, मी जरा जाऊन आले. कुठे निघालात? अमूल्याला भेटायला जाते. कशाला? सहजच. आरती, अगं तू आता या घरची सून आहेस, विसरलीस का? जबाबदारीने वागायचं. मला ना एका सभेला जायचं, तेव्हा तू आत्ता घरी थांब. मी जाऊन आले ना की मग तू जा. ठीक आहे? बोला मूल्य. ताईडे, मी पोचले सुद्धा. कुठेस तू? सॉरी, नाही येता येणार मला. का? अगं पण असं अचानक कॅन्सल का केलंस? नूतन काकू बाहेर गेल्यात. मग? नाही म्हणजे त्याच म्हणाल्या की तू घरी थांब. कोणीतरी घरी असायला हवं ना. अगं पण ताईडे, जाऊ दे, आपण भेटूया ना नंतर. नाही आता ताईडे, नंतर वगैरे काही नाही. मी एक काम करते, मीच येते तुझ्याकडे. हे बघ, हमें मिलने से कोई नहीं रोक सकता. तू थांब, मी आलेच थोड्या वेळ. कम इन. सर, तुम्ही बोलवलं? आपण जे PWDचं नवीन टेंडर भरलंय ना, ते मला रिवाइज करायचं. ओके सर. आणि ऐक, मी तुला काही फाइल्स मेल केल्यात. त्यात मला कन्सिडरिंग द अबव प्रेपोजिशन अँड एक्सेप्ट द इन्क्रीज ओव्हरड्राफ्ट ऑफ 300 crores थँकिंग यू असं लेटर हेडवर ऍड करून पाठव. ठीक आहे सर. हॅलो, मिस्टर वेदांत वानखेडे. येस स्पीकिंग. मला असं कळलंय की तुमच्या VW इन्फ्राला नवीन CEO ची गरज आहे. व्हॉट? हो, अशी काही रिक्वायरमेंट असेल तर प्लीज कन्फर्म कराल का? नाही म्हणजे मी CV पाठवतो. आणि CV कोणाला पाठवायचंय? हे बघा, अशी काही रिक्वायरमेंट नाही. आणि मी वेदांत वानखेडे स्वतः CEO आहे आणि मला कोणाचीच गरज नाही. बरं,
रिक्वायरमेंट नाहीये तर मार्केटमध्ये अशी न्यूज का फिरते? अहो तुम्हाला सांगितलं ना रिक्वायरमेंट नाहीये, आणि तुम्हाला जिथून ही न्यूज मिळाली तिथेही सांगा की आमच्या कंपनीत सीईओ ची रिक्वायरमेंट नाहीये. इडियट्स. काय झालं सर? VW इन्फ्रामध्ये सीईओ ची रिक्वायरमेंट आहे. काय? पण सर तुम्ही असताना नवीन सीईओ ची काय गरज आहे? नाही तर काय म्हणतात, मार्केटमध्ये अशी न्यूज पसरली. सर एक विचारू का? आजकाल हे काय चाललंय? मी पण तोच विचार करतो. आधी गैरसमजातून मला अटक झाली आणि आता ही सीईओ ची रिक्वायरमेंट. सर मी काही माहिती काढू का? म्हणजे नाही नाही ना, तुला जेवढं काम सांगितलं तेवढं तू कर, माझं मी बघतो. जा. हा. मिसेस आरती विक्रांत वानखेडे, येऊ का? अमूल्या, तायडे कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? आणि आई अण्णा कसे? सगळे मजेत आहेत. पण आम्ही सगळे खूप मिस करतो तुला. ए तायडे, तुला माहितीये आई फिरायला चाललीये. अरे वा. कुठे जातीये ते काही अजून फिक्स नाहीये, पण 4-5 दिवसांसाठी जाईल. एकदा काय गेली ना फिरायला, मग तू बघ मी आणि अण्णा मिळून कसा धुडगूस घालतो. ए बरं, तू कशी आहेस? सवय होतीये ना हळूहळू. आणि आधीची गोष्ट वेगळी होती, पण विक्रांत आता नवरा म्हणून कसा वाटतोय? काय सांगू, काल रात्री तो खूप उशिरा आला. हो, तू सांगितलंस ना, काही मीटिंग होती त्याची. हो, पण दारू प्यायला होता तो. काय? ताई अगं, पण क्लायंटने खूप आग्रह केला म्हणाला. हे सगळं ठीक आहे, पण ताई तू त्याला समजव. पुन्हा असं नको वागूस म्हणून. हो, सांगितलंय मी त्याला. तुला सांगू अमूल्य, कधी कधी मला खूप टेन्शन येतं ग. का ग? यांचा एवढा मोठा पसार आहे, काही गोष्टींना खूप जबाबदारीने कराव्या लागते. आता बघ ना, थांब तुला दाखवते. अमूल्य, ये ना इकडे बस. हे काय? हे सगळे दागिने मला नूतन काकूंनी दिले. अरे वा. वा काय, एवढे महागडे दागिने आहेत हे. कशी सांभाळणार आहे मी यांना? ताई अगं, होईल सवय तुला आणि सांभाळशील तू. हो, पण तायडे, दागिने खरंच खूप सुंदर आहे. अरे वा. काय प्रदर्शन मांडलंय वाटतं? आरती, वानखेडेंचे वडिलोपार्जित दागिने आहेत ते, आणि मी ते तुला नीट ठेवण्यासाठी दिले होते. प्रदर्शन मांडायला नव्हते दिले. मी फक्त दाखवत होते. बाहेरच्या लोकांना आम्ही त्याला हात सुद्धा लावू देत नाही. ज्योती, ए ज्योती, इकडे ये. हे दागिने व्यवस्थित ठेवायला आरतीला जरा मदत कर जा. होत आहे. अमूल्या, काय आज अचानक इथे? ताईला भेटायला आले, सहजच. हो का? आता काय अशीच येणार का उठसूट तुझ्या ताईला भेटायला?
मला जेव्हा माझ्या ताईला भेटायचं असेल ना तेव्हा मी येणार. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? सासूबाई, मी तुझी सासू नाही. व्हाल की लवकरच. ताईची खूप आठवण येत होती मला, म्हणून तिला भेटायला आले होते. ते सगळं ठीक आहे, पण डायरेक्ट बेडरूम मध्ये जायची काय गरज होती? म्हणजे? अच्छा, ताईने मला दागिने दाखवले म्हणून राग आला का तुम्हाला? असं आहे ना, आम्ही बाहेरच्यांसमोर आमचे वडिलोपार्जित दागिने काढत नाही, कारण कधी कोणाचे डोळे काय बघून फिरतील काही सांगू शकत नाही ना. बरोबर आहे तुमचं, पण एक सांगू, तुमच्या त्या दागिन्यांमध्ये ना मला किंवा माझ्या ताईला काडीचाही रस नाही. आमच्यासाठी फक्त एकच दागिना महत्वाचा, आणि तो दागिना म्हणजे आमच्या अण्णांचे संस्कार. हो, एकच दागिना जपतो आम्ही. कळलं का सासूबाई? तुला एकदा सांगितलेलं समजत नाहीये का? मला सासूबाई म्हणायचं नाही. काय प्रॉब्लेम आहे हो तुमचा? तुम्ही ना एक काम करा, मी तुम्हाला सासूबाई म्हणते की नाही, तर तुम्ही मला सूनबाई म्हणा. म्हणजे काय ना, मी तुम्हाला सासूबाई म्हणण्याचा तुम्हाला फार त्रास नाही होणार. चला येते मी. आणि तुमच्या इच्छेचं मला माहिती नाही, पण मला माझ्या ताईला भेटायची जेव्हा इच्छा असेल ना तेव्हा मी इथे येणार. बाय. आरती, ठेवले सगळे दागिने. व्हेरी गुड. शब्द अजिबात खाली पडू देत नाही तू आरती, चांगली गोष्ट आहे. पण तुझी बहीण जरा आगाऊच आहे नाही का? अरेला का रे केलंच पाहिजे. चांगलं आहे का हे वागणं? हेच का तुमच्या अण्णांचे संस्कार? अमूल्य कुठे आहे? गेली ती. आरती, जरा बस. काय झालं? बस सांगितलं ना, मग बस. एक गोष्ट आता लक्षात ठेवायची, तू वानखेडेंची सून आहेस तेव्हा आयुष्य आरामात राहायचं. तुझ्या घरासारखी गरिबी इथे नाही, तेव्हा ना आता चकचकीत राहायचं. हवे तेवढे पैसे खर्च कर, पण हिशोब पक्का पाहिजे मला. हे घे. अहो, हे कशाला? अगं असू दे, खर्चाला लागतील तुला. उठ. हे असं पाहिजे, उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं. हे घे. ह्या आपल्या कपाटाच्या लॉकरच्या किल्ल्या, ह्या तुझ्याकडे ठेवायच्या. अगं घे. नाही, नको. असू दे. त्यामध्ये तुझ्या आई आणि अण्णांनी नावापुरते जे काही दागिने दिलेत ना ते ठेव, आणि वानखेड्यांचे वडिलोपार्जित दागिने व्यवस्थित ठेवायचे. नाही, नको. तुमचे पैसेही नको आणि हे किल्ल्या पण नको मला. इतक्या लवकर जबाबदारीतनं पळ काढतेस? असं कसं चालेल? माझं लग्न झाल्यावर माझ्या सासूनी सुद्धा मला या किल्ल्या दिल्याच होत्या, तेव्हा आता या किल्ल्या तुझ्याकडे ठेवायच्या. नाहीतर तुझी आई, तुझी बहीण मला नावं ठेवतील, म्हणतील स्त्रीधन आहे ते तिचं. ओके नाही? नाही, नको. हे पैसे सुद्धा नको आणि या किल्ल्या पण नको. असं कसं?
आता गरिबी विसरायची. वानखेड्यांच्या सुनेच्या हातात पैसा हा हवाच. आणखीन एक गोष्ट, तू कॉलेजमध्ये शिकवायला जातेस ना? हो. आजपासून कॉलेजमध्ये शिकवणं बंद. नोकरी सोडायची. तुझ्या पैशाची काही गरज नाही आम्हाला. अहो पण पैशांसाठी नाही करत मी हे सगळं. मला मनापासून मुलांना शिकवायला आवडतं म्हणून जाते. आरती, का असं काय करतेस? तू आता वानखेड्यांची सून आहेस. आणि वानखेड्यांचं केवढं मोठं साम्राज्य आहे, केवढा मोठा बिझनेस आहे. त्यामध्ये जरा लक्ष घाल ना, म्हणजे मला हव्या त्या गोष्टी करता येतील. मी किती दिवस लक्ष घालू या सगळ्यात? आणि अजून एक गोष्ट, ते जे दागिने दिलेत ना, त्याची एक व्यवस्थित यादी बनव. तुला माहिती नसेल म्हणून सांगते. 80 लाखाचे दागिने, तेव्हा जपून ठेवायचे. काय? मग आता काय करायचं? तुम्ही बोललात वेदांशी? नाही. बोला मॅडम, त्याच्याशिवाय त्याला कसं कळेल? अहो, मला संधीच मिळत नाहीये त्याच्याशी बोलायला. बस वाट बघणार संधीची. बोला, धाडस करा. बरं ठीक आहे, मी प्रयत्न करते. बरं, आता सहा उमेदवार आपण फायनल केलेत. कधी इंटरव्ह्यू घेताय? मी का घेऊ इंटरव्ह्यू? का म्हणजे काय? मॅडम, तो माझा अधिकार नाहीये आणि माझं प्रोटोकॉल पण नाही. कोणाला कोणते अधिकार द्यायचे हे मी ठरवू शकते. हा, आणि तसं असेल तर कंपनीचे शेअर्स तुमच्या नावावर करते, मग तर झालं. नाही मॅडम, असं अजिबात करू नका. आधीच तुम्ही खूप केलंय माझ्यासाठी आणि या सगळ्यांमुळे वेदांतला त्याला आवडायचं नाही. वेदांतला आवडणार नाही म्हणून मी माझे निर्णय बदलणार नाहीये. नाही, तुम्हीच घ्या इंटरव्ह्यू, तुम्हीच निवड करा उमेदवाराची. बरं, आपण दोघांनी मिळून इंटरव्ह्यू घ्यायचे का? चालेल का? हा, हे ठीक होईल. ठीक आहे, मग मला सांगा कुठे घ्यायचे इंटरव्ह्यू? एखाद्या हॉटेलमध्ये घेऊया. ते गुप्त राहील, बातमी कोणाला कळणार नाही. वेदांतला कळणार नाही, तर तो चिडचिड करेल. हो, खरंय. मॅडम, मला एक सांगा की हे जे उमेदवार आहेत याच्यामध्ये मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? म्हणजे या 6 पैकी 3 मुली आणि 3 मुलगी आहेत. हा, पण मला काय वाटतंय की ह्या जॉबसाठी आपण मुलाचीच निवड करावी. तुम्ही बोलताय मॅडम, मुलालाच काम देऊया. मला अजिबात विश्वासच बसत नाही मॅडम, हे तुम्ही बोलताय. आज कुठे मागे आहेत मुली, महिला? सगळे कामं करतात की, विमानं चालवतात, JCB चालवतात, सरकार चालवतात, राष्ट्रपती आहेत. आज तुमचंच उदाहरण घ्या ना, घर चालवता तुम्ही, कर्तबगार आहात. मला वाटतं तुमच्यासारख्या कर्तबगार महिलेची आपण निवड करूया. बरं ठीक आहे, हरकत नाही. विक्रांत काल दारू पिऊन आला होता. मूल्य पुन्हा नाही होणार असं. वेदांत लग्न होऊन 4 दिवस सुद्धा झाले नाही. मूल्य हे बघ, मला नव्हतं वाटलं विक्रांतचे सुद्धा हे रंग बघायला मिळतील. चांगलंय, तुझा भाऊ शोभतोय. अगं तू तर असं म्हणते जसं आम्ही रोज ड्रिंक करतो. मी असं म्हणाले का? अमूल्य, मी बोलतोय ना, पुन्हा नाही होणार असं. आपली एक बायको आहे, आपली वाट बघतीये. एवढी साधी गोष्ट कळू नये विक्रांतला. अमूल्य, ऐक माझं. वेदांत, मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही, हे माहिती आहे ना तुला. अगं हो, मला माहिती नाही आवडत तुला हे. हे बघ वेदांत, माझी ताई खूप साधी. तिला जर कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल ना, तर ती बोलून नाही दाखवणार, पण तिला त्रास होत असतो. अमूल्य, अगं मी एकदा बोललो ना, नाही होणार असं परत. वा, हे बरं असतं तुम्हा मुलांचं. लग्न आधी वाटेल ते करायला तयार असतात, पण एकदा लग्न झालं
की मग आय डोंट केअर ॲटिट्यूड घेऊन वागतात. हे बघ, एका क्लायंटने फोर्स केलं त्याला. वेदांत, तू त्याची बाजू घेऊ नकोस. त्याला म्हणाव तू लग्न केलंय ना तर आता जबाबदारीने वाग. अमूल्य अगं, काय अमूल्य अमूल्य, हे सगळं बघून ना मला असं वाटतंय की लग्नच नको करायला. अगं तू एवढं टोक का काढतेस? लग्नापर्यंत जायचं. तुला काय पडलंय रे एवढं लग्नाचं? अरे हो, तुला तर आता लग्न करायचंय ना त्या अंगठीवाल्या मुलीशी. छान, चांगली प्रगती हा वेदांत. म्हणजे कालपर्यंतच्या माणसाला लग्न सुद्धा करायचं नव्हतं, आज तू अंगठी घेऊन तयार आहे. गुड, कर तू लग्न कर, पण तुझ्या भावासारखे रंग नको दाखवूस हा. पण तू तुझ्या बायकोला वेळ दे, तिला समजून घे, तिची काळजी घे. काय ना वेदांत, बाईला समजून घेणं अवघड नसतं, फक्त तिचं मन सांभाळून घ्यायला शिकावं लागतं. आम्ही यांचं मन सांभाळून घ्यायचं. आणि आमच्या मनाचं काय?